आता सगळ्यात शेवटला जिथे एक सुकलेला हार आहे, तिथे एक शिल्प आहे बघा, एक ते नष्ट झालेलं राज्य ज्या वेळेला उभारलं आणि महाराजांचा राज्याभिषेक या गडावरती झाला 6 जून 1674, त्यावेळेला हजारो पिढ्यांना महाराजांना हे सांगायचं होतं की आजपासून या भूमीवरती रयतेचं आणि शेतकऱ्याचं आणि बळीचं राज्य पुन्हा आलंय आणि ते शेवटपर्यंत राहणार. हे सांगण्यासाठी सगळ्यात टॉपचं जे शिल्प आहे, सगळ्यात टॉपला जे दिसते तुम्हाला कमानी, हे शेतकऱ्याच्या शेतातल्या कणिसाचं शिल्प आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. आणि हे आजही आपल्याला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेला आणि शेतकऱ्याला जपणारे होते. कारण त्यांच्या आज्ञापत्रामध्ये एक शब्द आहे, लक्षात ठेवा, तो शब्द एवढा मनाला वाटतो की शेतकऱ्याच्या शेतातल्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा. हा महाराजांचा शब्द होता. विचार करा, अंगात काटा आहे तरी ऐकलं. शेतकऱ्याच्या शेतातल्या शेतीच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये, हा आदेश होता स्वराज्याचा. असं केलं तरी आपल्याला देहदंडाची शिक्षा होती. कारण महाराज त्यांना माहिती होतं शेतकऱ्याच्या कष्टाची